पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। सदलगा शहर बंद 100% यशस्वी। संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। सदलगा शहरातील कर्नाटक राज्य शेतकरी संघटना, कर्नाटक रक्षणा वेदिके व स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीने आज 6 नोव्हेंबर रोजी सदलगा बंदची हाक देण्यात आली होती। त्याप्रमाणे संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही व्यापारी संकुले उघडण्यात आली नव्हती। रस्त्यावर शुकशुकाट होता। प्रारंभी देशभक्त रत्नापण्णा कुंभार सर्कल येथून सर्व संघटनांच्या वतीने मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा तेथून हनुमान मंदिर, झेंडा चौक, नगरपालिका बाजारपेठ, सोमवार पेठ, जुने बस स्थानक, यल्लामा मंदिर, चन्नाम्मा सर्कल, नवीन बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज सर्कल इथपर्यंत मोठ्या घोषणा देत आल्या। नंतर त्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली। या सभेमध्ये सदलगा शहर परिसरातील बोरगाव, बेडकियाळ, भोज, मलिकवाड, कारदगा, शमनेवाडी या परिसरातील शेकडो शेतकरी या सदलगा बंद प्रसंगी उपस्थित होते। सभेमध्ये संजू लठ्ठे, वैभव पाटील, अभिनंदन नांद्रे, अमित हणबर, तात्यासाहेब बसवनावर, राजू खिचडे, रमेश पाटील व इतर अनेक कार्यकर्त्यांची भाषणे झाली। या सदलगा बंद मोर्चाच्या सभेला चिकोडी सदलगा मतदार क्षेत्राचे आमदार गणेशअण्णा हुकेरी, सौरभ शेट्टी यांनी आवर्जून भेट देऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची मते जाणून घेतली व आपले सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले आणि आपल्या मागण्या शासन दरबारी आवर्जून मांडण्याचे अभिवचन दिले। याच प्रसंगी काटामारी रोखण्यासाठी सदलगा शहरी ऊस वजन काटा आमदार गणेश हुकेरी यांच्या आर्थिक सहाय्यातून आणि बसवराज गुंडकल्ले यांनी उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी त्वरित बसवण्याचा निर्णय झाला। या सदलगा बंद सभेसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना, कर्नाटक रक्षणा वेदिके, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्व संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर सदलगा शहरातील नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील, संतोष नवले, नगरसेवक रवी गोसावी, सतीश पाटील, बाळासाहेब पाटील, महावीर उदगावे, अभिषेक नांद्रे, आनंद तारदाळे, अभय बदनिकाई, उदयकुमार पाटील, पंकज तिपनावर, राजू वाली, मयूर तवनके, मधुकर परेगौंडर, कुमार नकाते, राजू कागवाडे, प्रकाश अणुरे, संजय कायकुले, सुनील मोगळे यांच्यासह सदलगा परिसरातील सर्व संघटनेचे कार्यकर्ते व हजारो शेतकरी उपस्थित होते। सदलगा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिराजदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सदलगा बंद पूर्णपणे शांततेत व सलोख्याच्या वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक चंदगडे व महावीर हुद्दार यांनी केले, तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार महादेव खोत यांनी केले। सभे ठिकाणी मोफत चहा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ಸರ್ಕಾರ ಘೋಷಣೆ ಮಾಡು ಮಟ ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಜೀವ ಇರು ಮಟ ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಯಾವತ್ತು ಇವತ್ತ ಸೌರಭ್ಗೂ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ, ನೀವು ಯಾವ ರೀತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ, ಕರ್ನಾಟಕದಾಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಸಮರ್ಥ ಐತಿ, ಏನ್ ಸಾಧ್ಯ ಐತಿ ನಾವ್ ಇವತ್ತ ಸಾಯಂಕಾಲ ಮಟ ನೋಡುನು ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟ ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ ಅದಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಯಾರ ರೈತರು ಬಂದಾರು ಬಂದಿಲ್ಲ, ಇವತ್ತ ಯಾರ್ಯಾರು ತೋಟಪಟ್ಟಿದಾಗೂ ಕೂಡ ಅದರು ಅವರು ಕೂಡ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಎರಡನೇದಂದ್ರೆ ನಾ ಇವತ್ತ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆದವ್ರಿಗೂ ಹೇಳ್ತೀನಿ, ಯಾರು ಒಬ್ರು ರೈತರ ಮೇಲೆ ನೀವು ಕಾಯಲ್ಲಿ ಗಾಡಿ ಟೈರ್ ಪಂಚರ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಇದು ಮಾಡುವಂತ ನೀವು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ। ರೈತರಂದ್ರೆ ನಮ್ ಜೀವ ಅದಾರ, ಈ ಭಾಗದಾಗ ಯಾರಿಗೂ ಅಡಚಣೆ ಆಗಬಾರ್ದಂತ ನಿಮ್ದು ಇಲಾಖೆದವ್ರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಐತಿ। ಒಂದ್ ರೈತರ ಮಗ ಆಗಿ ನೀವು ಇವತ್ತನ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಟ್ಟ ಯಾರು ರೈತರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದಂತ ನೀವು ನೋಡ್ಕೋಬೇಕಂತ ನಿಮ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ಐತಿ। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।